हाताला सतत वेदना होती, बारीक 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 बारीक. ती आता अजिबातच वेदना जाणवत नाहीये. एकदम हात मोकळा झालाय. छान छान. मी आज सकाळी इथे आयुर्वेदिक सेंटरला आले तेव्हा मला हात वर सुद्धा घेता येत नव्हता. तर आज माझ्या आत्ता डॉक्टरांनी थोडेसे बाह्योपचार केले, त्याच्यावर काहीतरी त्यांनी थोडेसे हात पॉइंट्स माझे दाबले, त्यामुळे माझा हाताची मूवमेंट चांगली व्हायला लागली आहे. आणि दुसरी गोष्ट, हातात जी पेन होती फ्रोझन शोल्डरची, ती पेन एकदम माझी आता कमी झाली आहे. आणि पायाचं माझं असं झालं होतं, सायटिकाचा त्रास बरेच वर्ष आहे मला, आणि मला पाय उचलून टाकताना मी ओढत पाय टाकते किंवा माझ्या पायात काही वजन बांधलंय असं मी ओढत ओढत चालत होते. पण डॉक्टरांनी आता जस्ट काहीतरी पायाच्या 1-2 मुवमेंट केल्या माझ्या, आणि त्याच्यानंतर मला पाय टेकवताना एवढा रिलीफ वाटला आहे की काही विचारता सोय नाही. म्हणजे अजून कुठलंही औषध पोटात घेतलेलं नाहीये. जस्ट त्यांनी काहीतरी 2-4 त्यांचे काय म्हणतात प्रेशर पॉइंट्स वापरले, आणि त्याच्यामुळे आता मला प्रचंड प्रमाणात अतिशय बरं वाटतंय. अतिशय बरं वाटतंय की मला पाय टेकवताना वाईट वाटत नाहीये की माझा पाय म्हणजे असं ओझं पाचपणाचं आहे आणि मी तो पाय कसा खाली टेकवू असं जे होत होतं ते आता खूपच. हात वर करून बघा थोडाफार. हात वरती करून बघा किती येतोय. एवढा सकाळी जात होता का? नाही, नव्हता. हा पण करा. नमस्कार स्थिती करा आणि मग हात वर न्या. परफेक्ट. फ्रोझन शोल्डरच्या पेशंटला एवढा हात वर नेणे हे फार मुश्किल असतं. आता अजून आपण फार काही काम केलेलं नाहीये. हे जरा काही काळ काम केलं की व्यवस्थित हात अजून वर जाईल. पण आजच्या एका दिवसातली ही डेव्हलपमेंट आहे. वा, छान.